नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कटवर्क बाहीची डिझाइन. तेही कमी अस्तरमध्ये कशाप्रकारे बनवायची ते बघणार आहोत. कारण डबल एक्स्ट्रा अस्तर लावून त्याच्यावर आपण कॅनव्हास चिकटून बऱ्याच वेळा करतो. पण आता एक्स्ट्रा अस्तर न वापरता कशाप्रकारे कटवर्कची बाही डिझाइन बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर इथे बघा, ही जी बाही आहे ती 11.5 ची आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 12.5 वर बाहीच्या उंचीचं मार्किंग केलेलं आहे आणि दंडगेर आहे 5.5 आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे बाहीची मी कटिंग करून घेतलेली आहे. साईडला जॉईंट लागत होते, ते जॉईंट दिल्यानंतर परत एकदा चेक केलं. बाहीची कमी जास्त होते कारण आपण जॉईंट दिल्याच्या नंतर मग पूर्ण माप परत एकदा चेक करून जे एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे. ओके. आता मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि कॅनव्हास आपल्याला बरोबर आपला जेवढा दंडगेर आणि मार्जिन आपण सोडलेलं असतं तेवढं आपल्याला इथं कॅनव्हास घ्यायचा आहे. तर आपल्याला बघा, कटवर्कची डिझाइन कट करण्यासाठी आपल्याला जो हाफ सर्कल असतो तो तयार करून घ्यायचा आहे. तर ते एका लाईनमध्ये सरळ येण्यासाठी ते बघा, जे आपण कॅनव्हास घेतलेला आहे त्याच्यावर एक सरळ रेष आखून घ्यायची अगोदर. आणि मी इथं 1 इंचाचा एवढा जो कट आहे तो तयार करून घेतलेला आहे, बरोबर त्याच मापाचा. आता ही फोल्डेड साईड आहे म्हणून आपल्याला तिथं जो आपण शेप तयार केलेला आहे तो फोल्ड करूनच तिथे ठेवायचा. नंतर ओपन करायचा आणि मग पूर्ण याच्यावर आपल्याला ओपन करूनच त्याचं जसा शेप आहे तसं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हा जो शेप बनवलेला आहे तो मी उभा 1 इंच आणि असा आडव्या साईडला 1/2 इंच असा घेऊन त्याचा शेप तयार केलेला आहे. तर त्याचा व्हिडिओ काढायचा विसरले, त्याच्यामुळे मी सांगते. असा जो उभा उंचीला आहे ते मी 1 इंच घेतलेला आहे आणि आडवा रुंदीला 1/2 इंच घेतलेला आहे आणि असा शेप देऊन कट करून घेतलेला आहे. ओके. तर इथे बघा, आता सगळे व्यवस्थित आपले इथं शेप देऊन झालेले आहेत. आणि कट करायच्या अगोदर आपल्याला इथे एक पिन लावून घ्यायची, म्हणजे काय होतं ना, कट करताना आपलं जे कॅनव्हास आहे ते इकडे तिकडे सरकला ना, मग जो शेप असतो ना तो वेगवेगळा येतो. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक टाचणी लावून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला जसा आपण शेप दिलेला आहे, पेनने आपण शेप आखलेला आहे बरोबर त्याच्यानुसारच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. आणि अगदी हळूहळू व्यवस्थित जसा राऊंड शेप आहे तसंच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर इथे बघा, सगळे जे शेप आहेत ते व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. कारण आपण जसा शेप कट करू त्याचनुसार आपल्या बाहीची डिझाइन बनून तयार होणार आहे. त्यामुळे कट करताना अगदी काळजीपूर्वक आपल्याला जो शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे बघा, आता कट करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपली जी डिझाइन आहे ती कॅनव्हासवर तयार झालेली आहे. आता काय करायचं, आपण जी बाही घेतलेली आहे ना त्याच्यावर आता जॉइंट आहेत त्यामुळे मी सांगते, त्या उलट्या साईडला आपल्याला कॅनव्हास चिकटायचा आहे. जर तुमच्या बाहीला जॉइंट नसेल तर तुम्ही कुठल्याही साईडला कॅनव्हास चिकटवलं तरी चालेल, पण इथं जॉइंट आहेत म्हणून मी उलट्या साईडला इथं कॅनव्हास चिकटवलेला आहे. कारण आपण नंतर मग जेव्हा अस्तरवर आपण जोडू त्यावेळेस ते जे कॅनव्हास आहे ते बरोबर आपला ब्लाउजच्या साईडला येतं. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण कॅनव्हास जोडलं नंतर शिलाई मारून पलटे केले की मग कॅनव्हास वरच्या साईडला येतं. म्हणजे जे नवीन शिकणारे असतात त्यांना हा प्रॉब्लेम नक्कीच येतो. आता इथे बघा, आता मी त्याला इस्त्री करून घेऊन पूर्ण चिपकून घेतलेला आहे. आता मेन कपडा घेतला आहे जो आपला ब्लाउज पीसचा मेन कपडा आहे तो, आणि त्याच्यावर बरोबर मध्यभागी ठेवलेला आहे आपला अस्तरचा कपडा. आणि साईडला सगळ्यात अगोदर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, इकडे तिकडे सरकत नाही आपलं अस्तर आणि आपल्याला जे कटवर्कची साईडने शिलाई मारायची असते ना ती अगदी व्यवस्थित येते. आता आपण शिलाई मारताना एकदम छोटी शिलाई मारायची आहे. जी सगळी छोटी शिलाई असेल तुमच्या मशीनची ती छोटी शिलाई मारायची. आणि जसा शेप आहे कॅनव्हासचा त्याच्या अगदी चिकटून आपल्याला मारायची आहे. कॅनव्हासवर शिलाई नाही मारायची आपल्याला, कॅनव्हासच्या बाजूने चिकटून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याचप्रमाणे अगदी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारताना हळू-हळू आणि जेव्हा पण आपल्याला राउंड फिरवायचा असेल त्यावेळेस शिलाई आतमध्ये कपड्यामध्ये घुसून ठेवायची आणि नंतरच आपल्याला कपडा फिरवायचा, म्हणजे जो राउंड शेप आहे तो परफेक्ट येतो, कोना वगैरे तयार होत नाही. ओके. आता बघा, पूर्ण आपली जी शिलाई आहे ती मारून झालेली आहे आणि आता साईडचा जो कपडा आहे तो आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे. आणि कपडा आपल्याला फक्त 2 लाईन एवढाच आतमध्ये ठेवायचा आहे. जास्त कपडा आपल्याला आतमध्ये ठेवायचा नाहीये. मग जास्तचा कपडा आतमध्ये जर ठेवला ना तर जे कटवर्क आहेत ना ते व्यवस्थित पलटले जात नाही. बरोबर जिथं मधला भाग आहे तिथं आपल्याला सगळीकडे असे कट मारून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले जो शेप आहे तो व्यवस्थित पलटी होतो.
तर इथे बघा शेप आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता पूर्ण शेप आपले व्यवस्थित काढून झालेले आहेत आणि मग बघा आपल्या बाहीचा जो कटवर्कचा जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट असा आलेला आहे. बघू शकता कुठेही गुढी चुन्या वगैरे अजिबात पडलेल्या नाहीत. आणि नंतर आपल्याला एक प्रेस मारून घ्यायची आहे म्हणजे जो व्यवस्थित आपला जो शेप आहे तो व्यवस्थित सेट होतो. तर इथे बघा मी थोडीशी प्रेस मारून घेतलेली आहे आणि तुम्ही शेप बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला शेप आलेला आहे. आता आपल्याला पूर्ण बाहीला चारी बाजूने शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि इथं आपली कटवर्कची बाही बनून तयार झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. असेच नवीन-नवीन आणि छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी चॅनलवर देत असते. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साइडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.